जलजिरा किल्ल्यावरनं लगभग 25 किलोमीटर कव्हर करून आम्ही एक गणपतीचं मंदिर आहे इथं फेमस खूप, तिथं आलेलं आहे. तर बाईकची पार्किंग नाही, रोडचं काम चालू आहे. ते वरती आहे बच्चा मम्मा. तर इथं बाईक पार्क केले. माझी पोरगी स्लिपी पुरी नाही आले म्हणून किरकिर करते. असं काय इथे मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. पण एक मोबाईल कॅमेरा अलाउड नाही. मोबाईल कॅमेरा इथं काय घेणार तुम्ही नारियल वगैरे, तर त्यांच्याकडे जमा करून वरती जायला लागतं. त्याचे प्लॅनमध्ये थोडं चेंज आहे. मला जायला भेटणार नाही, मोबाईल वगैरे मी सोडू नाही शकत. आणि संध्याकाळचे लगभग 5 वाजले येतात. तर आता इथून रूमवरती जाऊया. तर बिर्लामध्ये खूप छान आहे, बाहेरनं खूप छान दिसतं, अजून पण छानच असेल. थँक्यू. चला बॅक टू नायगाव. असे एव्ही स्कूटर वगैरे पण चालवायला भेटेल. आपला जुहू बीचला नाही पण गोराईला पण आहे. 100-150 रुपये चार्ज करतात एवढंच एक राऊंड. इथून ते तिथपर्यंत आय थिंक 100 मीटर पण नसेल. त्याला 100-150 रुपये पेट्रोलमध्ये आपण कुठे कुठे फिरू आपल्या स्कूटर गाडीवरती. चल ठीक आहे, एक एन्जॉयमेंट म्हणून ठीक आहे, पण कॉस्टली आहे ज़्यादा. The next morning. ऊन आहे ना, एवढं कडक ऊन आहे ना. गुड मॉर्निंग. एक पुन्हा एकदा आपली यूट्यूब फॅमिली. बाईकवरती सर्व लोड झालेलं आहे, इथं सर्व रेडी झाले. तर सकाळच्या वाजले तर 9:30. आम्ही मुंबईला जायला निघालो. इथून मुंबई आपलं किती हल्ली किती किलोमीटर आहे? 120 किलोमीटर आहे. तर आम्हाला गुगल आंटी बोलते 4 तास लागेल, गुगल मावशी आपली. तर सर्व लोड आहे. तर प्रोसिजर पुरा दिवस चांगला गेला. हे हॉटेल होतं तिथं वरती, तिथं रूम घेतलेलं आम्ही. आणि इथून डायरेक्ट आता बाय रोड मुंबई. व्हिडिओ इथून बघितला असं जरूर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटतो पुढं. चल बाय बोल. ट्रेन में एंट्री केलेली आहे मी. आता ब्रेकफास्टसाठी बघतो कुठेतरी थांबतो. तो रोड सर्व हेच चांगले आहेत. तुम्ही जिथं राहणार अलिबागला आल्यावरती तिथं बघा नेटवर्क आहे की वायफाय तरच राहणार. मी जिथं राहायचं तिथं नेटवर्क वगैरे काय नव्हतं. आता इथं येऊन मला नेटवर्क भेटलेलं आहे, ते पण 5G डबल प्लस. इथं काहीच नेटवर्क नव्हतं ना, वायफाय चालू होतं. तिथं बघूया आता. 63 किलोमीटर अजून इथून जायचं, लगभग 1.5 तास. जर ट्रॅफिक भेटलं आम्हाला कुठे 2 तास पकडून चला. तर दुपारचे वाजले तर आत्ता 11:15. सकाळचे वाजले 11:15. माय मिस्टेक. 10:15 11:15 हे एकच टाईम. 10:40. हॉटेलवरती थांबलेलो. शिवसाई हॉटेल चांगलं रेस्टॉरंट आहे, पेनमध्ये आहे. रेकमेंड करून इथं या, कारण का मी कोणत्या हॉटेलला रेकमेंड करत नाही लवकर. त्याची सर्व्हिस वगैरे चांगली आहे. तर बाईक बघा इथं आपण थोडं शेडमध्ये लावलं आहे. आत्तापर्यंत बाईकनी जबरदस्त परफॉर्मन्स केलं. 1000 रुपयाचं पेट्रोल लागलेलं. पेट्रोल तेवढंच आहे, अजून पण 4-5 काठी आहे. म्हणजे 3-4 लिटर असेल तेवढं मुंबईपर्यंत पोचेल. नॅशनल रोड हायवे आहे. तुम्ही इंदापूरच्या अगोदर लेफ्ट मारणार, जो इथं जातो अलिबागला जातो, तिथून सिंगल रोड आहे. तर त्या रोडला गाडी फुल स्पीडवर चालू नका, कारण का मी रेकमेंड करीन तुझी पर्सनल गाडी असेल तरच तुम्ही अलिबागला या. तर तुम्ही प्रायव्हेट बस वगैरे करून आलं तिथं हायर करणार, खूप रेंट आहे, खूप जास्ती हे आहे, तर मतलब नाही होत काय. तर तुम्ही राईड मारता, खूप स्पीड ब्रेकर आहात. तर तेच एक डेंजर पॉईंट होता. बाकी तर रोडचे काम चालू आहे, स्मूथ आहे. सो फायनली 1 वाजले तर आम्ही पोचलो सांताक्रूजला, आमच्या घरी खारला. इथून हार्डली 2 किलोमीटर जायचं आहे. व्हिडिओ इथपर्यंत बघितलं तर नक्की लाईक करा, नक्की सबस्क्राईब करा. आपली जर्नी इथपर्यंत होती. मिळतो नवीन व्हिडिओमध्ये. सस्पेन्सर लीक झालं, खाली ऑइल लीक झालं. टिल दॅन मेक युअर ओन रोड्स. बाय कर यूट्यूब फॅमिलीला.